नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रश्न आहे बघा, एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले तेव्हा गुणाकार 39ने वाढ होतो, तर ती संख्या कोणती? येथे बघा आपण प्रश्न कसा सोडवणार आहे. हे बघा, एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 8ने गुणले. अगोदर आपण 5नेच गुणून घेऊ. ती संख्या आपण एक्स म्हणू. एक्स म्हणलं ना, ती 5ने गुण 5 अगोदर हे 5नेच गुणून बघू, म्हणजे तेव्हा आपला उत्तर येईल वाय समजून घेऊ वाय. मग दुसरी त्याने अट काय सांगितलं तर 5च्या गुणण्याऐवजी 8ने गुणले, म्हणजे ह्या संख्याला त्याने 8ने गुणलेत. मग आता 8ने गुणत आपण, मग तेव्हा काय म्हटलं तर ह्याच्यापेक्षा 39 वाढतो म्हटलं. म्हणजे आपण ही संख्यामध्ये आपण 39 वाढवलं तर ह्याचा गुणाकार 39ने वाढ होतो ह्याच्यापेक्षा, म्हणून आपण 39 असा एक समीकरण तयार केलेलं आहे. आता फक्त बघा, हे बेसिक गणित आहे. आपल्याला 8वी 9वी 10वीपर्यंत झालेलं आहे. बघा, फक्त आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे एक्स आणि वायची जी संख्या आहे ती काढली तर आपलं उत्तर मिळून जाईल. हे बघा, फक्त आपल्याला एक्सची संख्या त्यांनी कुठल्याही संख्येने गुणलेली आहे. फक्त आपल्याला एक्सची संख्या वाय काढला तर मग चालेल. हे बघा, आपण काय करू आता, हे 5x आहे तसं हे वायला इकडे घेऊ. वायला इकडे घेऊ, वजा चिन्ह येईल, म्हणजे इकडे काय नाही राहत म्हटलं शून्यवर लिहू. हे बघा, फक्त आपण ह्याच्यामध्ये वाय घेऊत. वाय पलीकडे घेऊत. वाय पलीकडे घेतल्यावर हे बघा, वाय पलीकडे वाय आहे तसं इकडे राहतो. 39 आपण आहे तसं हे करू. हे बघा, 39 आहे तसं इकडे ठेवल्यावर इथे बघा, ह्यांचं आपल्याला वजाबाकी करायचं आहे. तर वजा चिन्ह घेतल्यावर बघा, ही जी 8 आहे ना, इथं ऑलरेडी अधिक चिन्ह असतो. काय नाही म्हटलं तर अधिक चिन्ह, म्हणजे इथं वजा चिन्ह येईल. इथं वजा चिन्ह म्हटलं तर इथं अधिक चिन्ह येईल. इथं ऑलरेडी वजा चिन्ह म्हणून हे वजा ह्यांचा गुणाकार झाला तो अधिक होतो. म्हणजे इथे बघा, हे 5x वजा 8x झालं. म्हणजे आपण ह्यांच्यामध्ये याचं मोठ्या संख्या 8 आहे म्हणून तर आपण आहे तसं आपण 3x आहे तसं इकडे ठेवून, हे इथं पण अधिक चिन्ह आहे म्हणून हे वजा चिन्ह सर्वांना चिन्ह बदलल्यामुळे तो वजा चिन्ह येतो. म्हणून इथं शून्यातून 39 गेलं तर वजा 39 राहतो, म्हणून 39 आहे तसं ठेवतो. हे दोघांमध्ये वजा चिन्ह कॉमन आहे म्हणून वजा चिन्ह जाईल. वजा चिन्ह गेल्यावर 39 आहे तसं राहतो. एक्सची संख्या ही 13 येते. येथे बघा, एक्सची संख्या ह्या समीकरणामध्ये आपण एक्सची संख्या 13 ठेवला ना. हे बघा, 13 ठेवल्यावर वायची संख्या आपल्याला 39 येते, म्हणून एक्स बरोबर 13 आला, वाय बरोबर 39 आलं. मग येथे बघा, येथे पुढील समीकरण बघा, पुढचे आणखी समीकरण बघा. ही जी अट आहे आपण समाधान होते का, म्हणजे सॅटिस्फाय होते का बहुत. हे बघा, एक्सची संख्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 13 आहे. 13 मिळालेलं आहे. मग 13 आपल्याला मिळालेलं आहे. 13 गुणिले 8 बघा, 13 गुणिले 8 म्हणजे 8 गुणिले 13 काय असेल, 8 ते 24 आहे तसं 2 वरतीला 8 एक 8 म्हणजे 104 हे 104 आहे. इथे बघा सॅटिस्फाय होतं का बघा. ह्याच्या 39 म्हणजे त्याने काय सांगितलं त्याच्यापेक्षा 39ने म्हणजे 39ने वाढले आलं, म्हणजे हे 13 सॉरी हे 65 येते. इथं 65 आलेलं आहे. 13 65 वायची व्हॅल्यू 65 आलेली आहे. बघा, हे 104मधून 65 गेलं तर 39 येते, म्हणून 39ने जास्ती आलेलं आहे हे उत्तर. ही जी अट दिलेली समाधान आहे, म्हणून एक्सची संख्या 13 आहे. ही जे अट दिलेली सॅटिस्फाय होत असेल तर आपलं उत्तर बरोबर असते, नाहीतर नाही. हे पुढच्या आणखीन एक प्रश्न आहे बघा. पुढच्या आणखीन एक प्रश्न, दोन संख्यामधील फरक 11 आणि त्यांच्यामध्ये बेरीज 19 तर पहिली संख्या व दुसरी संख्या कोणती म्हणाली. पहिली संख्या एक आहे सरांना ते हे पण 7वी 8वीचं गणित आहे. हे पण पोलीस भरतीमध्ये आलेलं होतं. कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारू शकतो. हे बघा, फक्त 2 स्टेपमध्ये होतं आहे. जसं आपण प्रॅक्टिस करतो त्या हिशोबाने आपण स्पीड वाढवू शकतो. हे बघा, प्रश्न काय आहे, दोन संख्येमधील फरक 11 आहे, म्हणजे ते दोन संख्या एक्स आणि वाय म्हणून, म्हणजे त्यांच्यामधील फरक 11 आहे आणि त्यांच्यामधील बेरीज दोघांची बेरीज 19 दिलेली आहे. येथे आपण फक्त बेरीज केलं तर येते हे 2x आहे तसं वजा वाय अधिक वाय कट होईल. हे 11 अजून 19 बेरीज 30 येतो. हा 2 खाली गेल्यावर 30/2 एक्सची संख्या 15 आलेली आहे. मग एक्सची संख्या 15 आलेली आहे. आता आपण काय करायचं, फक्त ह्याच्यामध्ये ती संख्या ठेवलं ना. हे बघा, 15 इथे आहे तसं ठेवतो मी. 11 हे 11 इकडे झालं. हे मी काय करतो, हे वायला तिकडे घेतो, अजून ते तिकडे लिहितो मी. वायला आहे तसं इकडे ठेवतो, वायला तिकडे घेतो, म्हणजे ह्या पद्धतीने लिहितो मी. म्हणजे हे 15 आहे तसं वजा 11 येतो. वजा 11 झाल्यावर हे वायची संख्या 6 येतो. हे बघा, दोघांची 15मधून 4 गेलं तर 11 आहे तसं सॅटिस्फाय होतो. अजून 15 अधिक 4 म्हणजे दोघांची बेरीज 19, अजून फरक 11 येत आहे. फरक वायची संख्या वगैरे बरोबर आलेला आहे. नमस्कार. आपल्या या सर्व हे व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तसंच नवीन व्हिडिओ बघून आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकून दाबा. थँक्यू मित्रांनो.